तेवढ्याच एका कारणासाठी तुम्हाला वेगळी आणि विचित्र वाटते ही निवडणूक? त्याच एका कारणामुळे? नाही, एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता राजकारण ह्याला सुद्धा एक काहीतरी नीतिमत्ता होती. राजकारणामध्ये सुद्धा एक सुसंस्कृतपणा होता आणि महाराष्ट्रामध्ये तर तो जास्तच होता. तो पूर्णपणे त्याचं विद्रुपीकरण किंवा अत्यंत त्याच्यापेक्षा घाणेरडा प्रकार आता करून ठेवलेला आहे. आता काल परवाकडेच बघा ना, भाजपनी MIM बरोबर युती केली, अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली. म्हणजे तुम्हाला काय कशासाठी निवडणूक तुम्ही लढताय? म्हणजे या गोष्टीला काही अर्थच नाही आहे. बरं, त्याच्यामध्ये सत्ता पाहिजे ठीक आहे, पण सत्ता कशासाठी पाहिजे? गेले 10 वर्ष तिकडे दिल्लीची सत्ता तुमच्याकडे आहे. 2014 साली आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, 19ला पण दिला. काय किती वचने ती पूर्ण झालेत?